गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही चाललो आहे शेखरगंजला. दरवेळी सकाळी उठून असं जातो. आत्ता पण मी झोप येते, बट आता गाडी वगैरे चालवायची तर झोप उडवायला लागेल. आम्हाला लाईट येऊ दे. हां, तर गाडी बिडी चालवायची म्हणून झोप उडवायला लागेल. बाय बाय. गाडीच्या आतला शूट तुम्हाला काय दाखवू. गाडीत एवढा सामान आहे ना, कारण गावाला जायचं म्हणजे काय असं चिल माहोलमध्ये नाही जात. दरवेळेला काही ना काहीतरी सामान असतं. चहा पिऊन फ्रेश आता जातो गाडी चालवायला. रेडी. नाश्ता ब्रेक. आल्यावरती सगळ्यात जो गो टू स्पॉट असतो तिकडे आलो आहे. विथ पप्पू चायनीज. येस, माझं नाव पप्पू चायनीज आहे. हां, तेच परत टेक असंच कंटिन्यू टेक घेऊ. तर श्रीवर्धनला आल्यावरती या जागेवर आम्ही येतो. त्याला नाव आहे पप्पू चायनीज आणि मी आज आलो आहे विथ आर्यन देशपांडे. येस, टू डोंबिवली ठाकुर्ली पीपल ॲट श्रीवर्धन बीच. आता आम्ही दाखवतो आम्ही काय काय तोडणार आहे चिकनमधलं. आणि टाइमपास मेन असतो वाईज. पहिला टाईमपास आला. पहिली डिश आली चिकन तंदुरी. तर आता खातो. थोड्या वेळानं बघून पुढचं येत अजून खूप काय येणार आहे बघा तुम्ही. सेकंड डिश चिकन क्रिस्पी. फायनल डिश शेजवान फ्राईड राईस. त्याच्याशिवाय पोट नाही भरत. एका गोष्टी मॅन्डेटरी असते ती. फायनल नसते ती, मॅन्डेटरी असते. तर ही मॅन्डेटरी डिश आहे. कारण सकाळी एवढ्या लवकर उठलेलो. तर आता विचार करा मी हे सगळं खाल्ल्यावरती काय झोपणार आहे. वाव. 7 अप. डोंबिवलीचे बिझनेसमॅन श्रीवर्धनमध्ये. आम्ही बसलोय दुकान चालू. हां, आम्ही बसले दुकान चालवायला. अरे बाबा काय करते. मिक्स करून टाका. कोणातरी जाईल नवीन फ्रीज. झोपणे ना त्याला. इथे आम्ही सगळे दुकान सांभाळायला आले. फक्त कुठलं नुकसान नाही करायचं आम्हाला. हळू मेहनती बच्चे. बाबा बोलता डायरेक्ट होतायची. आपने मेरे डिसिप्लिन पे पानी अभी 4. ओ माय गुडनेस. इथनं तर ते आईस काय दिसते. हे बघ काय कोण नाही ना याच्यात गावाला. कोण टाकायला पाहिजे ना. कोण आता नाही सांगा. चोकोबार वगैरे ही 10 वाली कॅन्डी आहे. अरे असू दे ना. ही पण 10 वाली कॅन्डी आहे. हा सर्व माहिती आहे. जसं तुम्ही बघितलं सगळे दुकानात इकडे येऊन कामं करतात. कोणीच इकडे आराम नाही करत. सगळे काही ना काहीतरी घरात मदत करत असतात. बघू आता काय झालं. हा, इकडे पोहे देतोय. ए किती झाले. 250. अरे ते अच्छा, मला वाटलं झालं कॅल्क्युलेशन. मी जज करतो बस. माणसं किती नवीन लोक आम्ही जरा एंटरप्रेन्योरशिप शिकायला आलो. हां, एंटरप्रेन्योरशिप
शिकायला आलं जरा. झालं झालं. आमचं काय बोलतात ट्रेनिंग कॅम्प आहे. इथे आमचा अंदाज चाललाय की आई अंदाजे की पोह्याची प्राइस किती आई रुपये असेल. अंदाजे सांग. कारण जे मेन दुकानातली 2 माणसं आहेत ती तिथे नाहीत, तर आम्ही अंदाजे सगळं विकतोय. सांगितलं बंद करायला. प्रॉफिट करून देतो. आई अंदाजे सांग. डायलॉग आई अंदाजे. तुला काय वाटतं किती रुपये आहेत पोहे? तू स्वतः अंदाजे नाही टाकला तर तुला किती वाटतं किती आई रुपये? अंदाजे बंद सांग. कर. ए पाव किलो पोहे किती रुपये आहेत? असतील काय माहिती 15 20 रुपये. हा. 25. आज मावशी अं, 20 मला वाटतंय 20 रुपये. बघू. हे मेजॉरिटी वरती जातात. काफी आहे 20 रुपये. ते नाही, पाव किलो किती रुपये? पाव किलो 20 रुपये. मी जिंकलो. मी सांगितलं हा पण 20 रुपये. नाही, मी 20 बोललेलो. माझं प्रेडिक्शन बरोबर होतं. थांबा, हा होता फक्त फर्स्ट पार्ट आणि याच्या पुढे अजून एक पार्ट मी टाकणार आहे उद्या, तर तो बघण्यासाठी स्टे ट्यून्ड आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.